नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। धाराव येथील सिलेंडर स्फोटाच्या दुर्घटनेनंतर आता कुर्ला येथील 90 फीट रोडच्या बाजूला पार्क करण्यात आलेल्या सिलेंडरने भरलेल्या ट्रकच्या विरोधात शिवसेना पक्षाने आंदोलन केले। आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी थेट ट्रकवर चढून ट्रकमधील सिलेंडर रस्त्यावर फेकले। गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवरील हे ट्रक हटवावेत अशी मागणी दिलीप लांडे यांनी वाहतूक विभागाकडे केली होती, परंतु हे ट्रक हटवण्यात आले नाहीत। त्यामुळे भविष्यात या परिसरात एखादी सिलेंडर ब्लास्ट सारखी दुर्घटना घडली तर मोठी जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया दिलीप लांडे यांनी दिली। दरम्यान पुढील 72 तासात जर येथील सिलेंडरने भरलेल्या ट्रकवर जर कारवाई नाही झाली तर उग्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा दिलीप लांडे यांनी दिला आहे। या अनधिकृत पार्किंगबद्दल आणि या ठिकाणी अनधिकृत पार्किंगच्या माध्यमातून भारत गॅसच्या ज्या गाड्या आहेत, या गॅस भरलेल्या बाटल्याच्या गाड्या गेले अनेक महिन्यापासून या ठिकाणी हमेशाची पार्किंग आहे आणि याबद्दल मी अनेक 6 महिन्यापासून संबंधित अधिकारी, वाहतूक विभागाचे सिनियर यांना निवेदन दिलं, स्वतः जाऊन भेटलो। मी आणि अशोक माटेकर तर 15 दिवसापूर्वी जाऊन त्यांना विनंती केली होती की साहेब त्या गाड्या हटवा, अन्यथा कधी स्फोट झाला तो गोरगरिबांचे लहान मुलं शाळेत जातात, महानगरपालिकेची शाळा आहे, सेंट शाळा आहे, अनेक शाळा या रस्त्यावरती आहेत, त्यामुळे कुणाचाही जीव जाऊ शकतो। शेजारी गोरगरीब फुटपाथवरती राहतात, त्यांना त्रास होऊ शकतो। वाहतुकीत ये जा करत असताना कुठल्या एखाद्या रहिवाशाला त्रास होऊ शकतो। विनंती केली होती की बाकी जरी तुम्ही हटवू शकला नाही तरी ह्या 2 लॉऱ्या तातडीने हटवा। शब्द दिला होता, 15 दिवस झालं काही झालं नाही आहे। तुमच्याच माध्यमातून मी पाहिलं की धारावीला मोठा अशाच प्रकारे स्फोट झाला, मोठी त्या ठिकाणी हानी झाली आणि त्या ठिकाणी हे सदनमध्ये ज्यावेळेस पाहिलं तिथल्या लोकांच्या भावना, त्यावेळे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की ह्या गाड्या हटवा, धारावीत असं झालेलं आहे, तरी काय झालं नाही आहे। आणि म्हणून आज अधिवेशन संपलं आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन की आपण आमदार असला, मंत्री असला तरी सर्वात पहिला आपण शिवसैनिक आहात, शिवसैनिकाने लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भावना घेऊन, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि तोच एक धागा घेऊन, तेच एक विचार घेऊन या ठिकाणी आम्ही शिवसैनिक आहोत। या शिवसेनेची जिम्मेदारी आहे, शिवसैनिकाची जिम्मेदारी आहे की लोकांना त्रास होता कामा नये, लोकांचं संरक्षण झालं पाहिजे। याच हिताने हा गॅसचे बाटले रस्त्यावरती फेकलेले आहेत। या पोलीस खात्याला, संबंधित डिपार्टमेंटला, वाहतूक विभागाला 72 तासाचा टाईम दिलेला आहे। समजा हे 72 तासात झालं नाही तर हे आमचं आंदोलन तीव्र करण्यात येईल, मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि मग आम्ही शिवसैनिक काय करू शकतो हे महाराष्ट्राला माहिती आहे, त्या पद्धतीने आम्ही करून दाखवू। आणि म्हणूनच ते नियमबाह्य आहे, नियमबाह्य असून ते आमच्या जीवितास धोका आहे, आमच्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांचा एका ठिकाणी जीव जाऊ शकतो। हे सर्व ज्यावेळेस पाहिलं त्यावेळे पोलीस खात्याला पण दाखवून दिलं की ही पण तुमची पण जिम्मेदारी आहे आणि म्हणून याच्यावर तातडीने कारवाई करा, अन्यथा आज मी आंदोलन सुरू केलेलं आहे। जर तुम्ही या पद्धतीने तुमची जिम्मेदारी पार नाही पाडली तर मग आम्ही शिवसैनिक आहोत, मग आमची जिम्मेदारी जी आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांनी पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांच्या आशीर्वादाने आमची जिम्मेदारी आम्ही 72 तासाने सुरू करणार आहोत।